नावेतील 3 प्रवासी द मा मिराजदार. प्रकरण 6. अश्विनातले दिवस होते. पावसाळा संपला होता आणि थंडीला अजून फारसा प्रारंभ झाला नव्हता. सकाळची मोठी प्रसन्न वेळ होती. काठावरचे गवत उन्हात झळझळत होते. त्याचा हिरवा रंग अधिकच गहिरा झाला होता. तारुण्याची नुकतीच चाहूल लागल्यावर एखादी सुंदर मुग्ध युवती जशी बावरल्यासारखी दिसावी तशी ही सृष्टी दिसत होती. तिचे बावरे सौंदर्य डोळ्यांना सुखावित होते. राजेवाडी गाव आता लांबवर राहिले होते. नदीकाठाहून निघालेल्या पाऊलवाटा थेट गावाकडे गेलेल्या आढळत होत्या. उजळत्या सूर्यप्रकाशात या वाटा मोठ्या रेखीव वाटत होत्या. नदीचे पात्र एरवी रिकामेच होते. मधून मधून क्वचित एखादी नाव प्रवाहाच्या उलट चाललेली आढळत होती. काठाला अंतरावर कुठे कुठे घरे दिसत होती. वस्त्या लागत होत्या. या नदीच्या काळी इतिहास काळात प्रसिद्ध असलेले पुष्कळ वाडे आहेत असे बंडूने आम्हाला सांगितले होते. या वाड्यांचे अवशेषही मध्येच आढळत होते. बंडू वल्ले हातात धरून नाव पुढे ढकलण्याच्या उद्योगात मग्न होऊन गेला होता. माझे लक्ष मात्र लांबवर असलेल्या एका गढीकडे लागले होते. सूर्यप्रकाशात गढीची तटबंदी चमकत होती. सगळे कसे शांत होते आणि तरीही सजीव वाटत होते. तो आल्हाददायक देखावा पाहता पाहता माझ्या अंगात हळूहळू ताप भरला आणि मला जणू समाधीच लागली. ती जुनी गढी आणि तिच्या आसपास कसेबसे उभे असलेले ते जुन्या वाड्याचे अवशेष जणू काही त्यांना वाचा आली होती आणि एकेकाळच्या आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करीत होते. एकेकाळी मी ही गढी कोणा पराक्रमी मराठी सरदाराचे निवासस्थान असेल, त्यावेळी या वाड्याचे वैभव केवढे असेल. नाना डलाईत आणि भालाईत यांची ही गर्दी या गढीच्या दिल्ली दरवाजापाशी गोळा होत असेल. या वीरांच्या पाठी ढालींनी शोभत असतील आणि त्यांच्या कमरेला शेले बांधलेले असतील. मॅन केलेल्या धारदार तलवारी त्यांच्या या शेल्याला लटकत असतील. त्यांच्या रुबाबदार चेहऱ्यावर मिशा वळलेल्या असतील. कसदार शरीराचे हे मराठी मावळे वीर मोठ्या तालात एक एक पाऊल टाकीत देवडीपाशी जमून धन्याला मुजरा करण्यासाठी तिष्ठत उभे असतील. या सरदाराचा हा वाडा तरी केवढा भव्य आणि प्रचंड. नक्षीदार खिडक्या, अवाढव्य बुरुज, आकाशात उंचवर चढलेले महाद्वार आणि त्यावरील नगारखान्यावर डुलणारा भगवा ध्वज. हा वाडा जेव्हा माणसांनी गजबजलेला असेल त्यावेळी तो कसा दिसत असेल. आज शहरात माणूस जागेचा हिशोब इंचाने करीत आहे आणि इकडे हे प्रचंड वाडे निर्जन स्थितीत वर्षानुवर्ष पडून राहिले आहेत. काय गंमत आहे पहा. शहरात माणसे आहेत पण जागा नाही. इथे जागा आहे पण कुणी माणूस दृष्टीस पडत नाही. एकूण जगाचा न्यायच असा आहे काय. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. या जगात माणसाला जे नको आहे ते नेमके त्याच्या गळ्यात पडते आणि जे त्याला हवे असते ते कधीच मिळत नाही. ते नेमके इतर सद्गृहस्थांच्या जवळ असते. मी विचार करू लागलो, काय मौज आहे पहा. लग्न झालेल्या माणसांना बायका असतात पण या नवऱ्यांना वाटत असते की हे लोढणे आपल्या गळ्यात पडले आहे. लग्न न झालेली ब्रह्मचारी मंडळी केव्हा एकदा आपले लग्न होते आणि आपल्याला बायको मिळते म्हणून झुरणीला लागलेली असतात. आपले स्वतःचे पोट भरायची मारामार असलेल्या दरिद्र्याला 8 लेकरे असतात श्रीमंती उतू चाललेला माणूस पोटी संतान नाही म्हणून रडत असतो. शेवटी तो निपुत्रिक म्हणूनच मरतो. ज्या मुलीवर प्रेम करावे ती नेमकी तुम्हाला धुडकावून लावते दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात पडायची तिची धडपड असते. तो तिसऱ्या लेकाचा हुडूत करून हाकलतो का तर त्याचा कुठल्या निराळ्याच पोरीत जीव अडकलेला असतो. एकूण काय, या चिंतयामी सततम असे काहीतरी भर्तृहरी म्हणून गेला आहे हे अगदी खरे आहे.
आम्ही शाळेत असताना आमच्या वर्गात एक कार्टे होते. त्याचे नाव वासू. असे विलक्षण रत्न होते म्हणता. अभ्यासाचे भारी वेड त्याला. घरीदारी शाळेत कुठेही पाहावे तोही आपली स्वारी नाकाला पुस्तक लावून बसलेली आहेच. आपण स्कॉलर व्हावे, शाळेचे नाव म्हणे उज्ज्वल करावे, कुळाचा उद्धार करावा असल्या काहीतरी चमत्कारिक महत्वाकांक्षा त्याच्या डोक्यात होत्या. त्याच्या डोक्यात होत्या. नेहमी आपले अंथरुणावर पडायचे अन पुस्तके वाचायची. बस, याखेरीज त्याला दुसरे काही ठाऊकच नव्हते. असे हे रत्न आठवड्यातून निदान 2दा तरी आजारी पडायचेच. आजारी म्हणून अर्थातच त्याची शाळा बुडायची. आजारी पडण्यात इतके पटाईत असलेले पोरटे आम्ही तरी कधी पूर्वी पाहिलेले नव्हते. जो रोग अन 7 गावाच्या 10 मैलांच्या परिसरात असेल तो या वासूबाळाला झालाच म्हणून समजावे. बरे, हा आजारही काही किरकोळ बिरकोळ नसायचाच. ती भातच सोडा. पडली म्हणजे चांगली जबरदस्तच आजारी पडायची ही स्वारी. उन्हाळ्याच्या दिवसात टायफॉइड, पावसाळ्याच्या दिवसात हगवण, थंडीच्या दिवसात पडसे, खोकला हे अगदी हमखास. निमंत्रित पाहुणे यावेत अशा थाटात त्याच्याकडे मुक्कामाला यायचे. फार काय, ऐन थंडीच्या दिवसात त्याला ऊन लागून चक्कर यायची आणि उन्हाळ्यात खोकला सुरू व्हायचा. सर्दी पडसे नाही असा 1 आठवडा कधी सुना जायचा नाही बापड्याचा. अन कधी काही गेलाच तर त्यावेळी वासू तापाबिपाने फणफणला असला पाहिजे असे खुशाल समजावे. तेव्हा सगळीकडे कॉलऱ्याची साथ एकदा येऊन गेली. सुदैवाने आमच्या गावात ही साथ फारशी आली नाही. फक्त एकच लागण झाली सबंध गावात, ती म्हणजे वासू. आजारी पडले म्हणजे हे वासूबाळ अंथरुणात पडून राहायचे. छानपैकी द्राक्षे खा, मोसंब्याचा रस पी असे काहीतरी करून वेळ घालवायचे. चैन होती बेट्याची. पण लेकाचे रडत बसायचे. का तर मला कुणी अभ्यास करू देत नाही, पुस्तके वाचू देत नाही. आता या गद्याला काय म्हणावे. आम्ही मनात म्हणायचे, देवा, एक दिवस आम्ही आजारी पडू दे रे. मी 2 महिने शाळा बुडवतो की नाही पहा. शाळा चुकवण्यासाठी नाना परीने आम्ही धडपड करायचो. पण कसे काय आणि कसे काय, काहीही लटपटी केल्या तरी आम्ही आजारी पडायचो नाहीत. उलट आपले पहिल्यापेक्षा टुणटुणीत दिसू लागायचो आणि जास्तीच खायचो. सुट्टी लागेपर्यंत आम्ही सगळे खणखणीत. आणि सुट्टी लागली की अगदी त्याच दिवशी आम्हाला सर्दी व्हायची, खोकला व्हायचा. म्हणजे आम्ही जे आजारी पडायचो ते सुट्टी संपता आमची प्रकृती पुन्हा आपली ठणठणीत. एकूण काय गंमत आहे झाले. हे आयुष्य हे असेच. पाहिजे ते पाहिजे त्यावेळी कधी मिळायचे नाही. पाहिजे त्यावेळी कधी मिळायचे नाही. नको त्यावेळी मात्र वाटेल ते. जुन्या वाड्याकडे पाहता पाहता या सगळ्या आठवणी झाल्या. जुन्या काळातल्या वास्तूकडे पाहताना माझ्या मनात आणखीही काही विचार भिरभिरायला लागले. असे वाटते की जे आपण जुने आणि अगदी दुर्मिळ म्हणून गौरवतो ते त्या काळात खरोखर काय किमतीचे असेल बरे. 400-500 वर्षापूर्वी ती एखादी क्षुद्र वस्तू म्हणूनही समजली जात असेल नाही. आता आपल्याला दिसते तेवढी कला खरोखरीच तिच्यात असते का हो. जुन्या काळातील स्त्रियांच्या वेशभूषेतील एक दागिना असे वर्णन आपण वाचतो. कोणास ठाऊक तो जुन्या काळात दागिनाच होता की नाही. कदाचित ते एखादे लहान मुलाचे खेळायचे क्षुल्लक खेळणेही असायचे. एखाद्या वेळेस पोर रडायला लागले की त्यावेळची आई त्याच्या तोंडात हे चोखणे कोंबून त्याला गप्प करीत असेल नाही. मग उद्याही असेच होणार काय. आणखी 4-2 वर्षांनी कुठल्या वस्तूला काय किंमत येईल कोण जाणे. आज आपण दाढीला वापरतो असा एखादा फुटका कपसुद्धा त्यावेळी मोठी मौल्यवान वस्तू होऊन बसायचा नाही. म्हणून कुणी सांगावे. सध्या माझ्या घरात एक चिनी मातीचा कुत्रा आहे.
पांढऱ्या रंगाचा, निळसर डोळे, तांबडे नाक आणि अंगावर काळे ठिपके. त्याच्या डोक्याचा आकार जरा चमत्कारिक आहे आणि त्याचा चेहराही जरा मूर्खासारखा दिसतो. तसे म्हणाल तर मला तो विशेष आवडतो असे नाही. आहे आपल्या घरात म्हणून ठेवला आहे इतकेच. पण 200 वर्षांनी काय होईल मला तरी अगदी खात्रीने वाटते की हा कुत्रा कुठे ना कुठेतरी पुढे उत्खननातून बाहेर काढला जाईल. पाय मोडलेले, शेपटी तुटलेली अशा स्थितीत मग एका काचेच्या कपाटात त्याला मोठ्या ऐटीत ठेवले जाईल. येणारे जाणारे लोक सारखे त्याच्याकडे पाहतील आणि मोठी स्तुती करतील. त्याच्या नाकावरचा रंग त्यांना भुरळ घालील आणि त्यांना वाटायला लागेल की अरे रे, या शेपटीचा तुटलेला भाग तर याहीपेक्षा विलक्षण सुंदर असेल. आज आपल्याला या कुत्र्यात काही राम वाटत नाही, कारण तो रोज आपल्या पाण्यातला ना. सूर्योदय आणि सूर्यास्त यांची मोहिनी आपल्या मनावर कधी पडते का? कारण तोही रोजचाच प्रकार. तसेच या चिनी मातीच्या कुत्र्याचे असेल. पण उद्या सन 2258 लोक त्याच्याकडे बघून तोंडात बोटे घालतील बरे. अशी कुत्री बनवायची कला आता नष्ट झाली अशी त्यावेळच्या लोकांना हळहळ वाटेल. आपण ती कशी तयार केली असतील याचे आपल्या वंशजांना मोठे आश्चर्य वाटत राहील. आपल्या बुद्धिमत्तेविषयी त्यांना विलक्षण कौतुक वाटेल. आहा, 20व्या शतकात उदयाला आलेले हे ते प्रसिद्ध प्राचीन कलावंत आणि हीच ती त्यांनी बनवलेली चिनी मातीची कुत्री, असा मोठा मार्मिक अभिप्राय त्यांच्या तोंडून बाहेर पडेल. माझे असे विचारचक्र चालू होते त्याच क्षणी बंडूच्या हातातील वल्ले त्याने सोडून दिल्याचे मला दिसले. बंडू एकाएकी जागेवरून उठला आणि पाठीमागे दांडदिशी आदळला. त्याच्या पायाची दिशा वरच्या बाजूला गेली. हे पाहून मोत्या एकदम भुंकू लागला आणि त्यानेही एक कोलांटी उडी घेतली. त्याबरोबर सगळ्यात वरची करंडी एकदम उडी मारून गडगडली. तिच्यातल्या सगळ्या वस्तू बाहेर पसरल्या. मी भानावर येऊन चकित मुद्रेने बघत राहिलो. मग शांतपणे मी विचारले, काय रे, काय झालं? काय झालं म्हणे. असे म्हणून बंडूने आणखीही काही शब्द उच्चारले. मी इकडे तिकडे पाहिले. खरे म्हणजे चूक होती माझीच. विचाराच्या नादात सामानाकडे लक्ष राहिलेच नाही. हातातले वल्ले मारायचे कामही बंद पडले. त्यामुळे एकदम होडी एका बाजूला कलंडली आणि नदीच्या काठाला खाली रुतून बसली. इतकी कलंडली की नदीचा काठ कोणता आणि आमची होडी कोणती हे कळणेही जरा कठीण झाले. ध्यानात आल्यावर मी सावरलो. कलंडलेली नाव आम्ही खटपटीने सरळ केली. मग आम्ही दोघांनी जागांची आलटापालट केली आणि नाव पुढे हकारली. आम्ही दोघेही पुन्हा वल्ली मारू लागलो. आता ती नदीकाठची गडी अगदी जवळ आली होती. तिच्या जीर्ण पण प्रचंड भिंती नदीकाठाला उभ्या होत्या. आमची होडी भिंतीजवळून चालली होती आणि माझे लक्ष त्यांच्याकडे वेधून राहिले होते. मनात पुन्हा विचारांची गर्दी उसळत होती. केवढी प्रचंड जीर्ण भिंत होती ती. शेकडो वर्षे ऊन पाऊस खात ती तशीच उभी होती. तिच्या अंगावर कुठे शेवाळे साचले होते तर कुठे चिरांतून फटींतून वडपिंपळाच्या बारीक फांद्या उगवल्या होत्या. ठिकठिकाणी तिचा रंग वेगवेगळा भासत होता. कुठे काळाक भिन्न, कुठे हिरवट तर कुठे पांढुरका काळा. वाटले आपल्याला चित्रकला यायला हवी होती. असे सुंदर चित्र काढले असते. ती भिंत, तिच्या पलीकडे असलेले मोकळे पटांगण, प्रचंड बुरुजांनीशी खडी उभी असलेली ती इतिहास कालातली गढी. खरोखर या गढीत आपण राहायला हवे. हे वातावरणच इतके शांत आणि रम्य आहे की इथे राहावे असे कुणाच्याही मनात येईल. पण समजा खरेच आपल्याला इथे राहायची पाळी आली तर काय होईल? हे वातावरण आत्ता इतकेच रम्य वाटेल काय? छे, संध्याकाळच्या गूढ सावल्या दिसू लागल्या की इथली वस्तू तुम्हाला खायला उठेल. अधिक दिव्यांनी चमत्कारिक सावल्या जिकडे तिकडे पडू लागतील. लांबवरचे आवाज विचित्रपणे ऐकू येतील. सगळीकडे कशी स्मशान शांतता भरून राहिली आहे असे तुमच्या मनात येईल. कुठलाही स्वर तुमच्या कानावर येणार नाही. स्वतःच्या छातीची धडधड तेवढी काय ती ऐकू येईल. आपण
शहरातले लोक उजेडाची सवय असणारे आहोत. सूर्यप्रकाश, गडबड, घाई या गोष्टी आपल्या हाडीमाशी खिळल्या आहेत. त्याशिवाय आपल्याला राहायचेच नाही, म्हणून तर आपण शहरात राहतो. एवढ्याच कारणासाठी आपली खेडी ओस पडायला लागली आहेत. सूर्यप्रकाश ज्यावेळी अगदी लख्ख पडलेला असतो त्यावेळी म्हणजे दिवसा उजेडी ह्या निसर्गाचे रूप कसे आपल्याला हसरे बोलके वाटते, मन ओढून घेते. अशा वेळी वाटते की अरण्यात राहावे आणि डोंगर कपारीतून मनसोक्त भटकावे. पण तेच मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा धरतीमाता निद्रावश होते आणि आपण मात्र जागे असतो, अशा वेळी या वातावरणाचा आनंद आपल्याला चाखता येईल का? कुठला हो? अशा वेळी कसले आले आहे निसर्ग सौंदर्य अन काय? उलट हा भयान एकांत पाहून आपली भीतीने बोबडी वळेल. रडत एका जागी बसून राहण्यापलीकडे दुसरं काय करणार तुम्ही? इथे बसल्या बसल्या तुम्हाला शहरातला गजबजाट दिसू लागेल. विजेच्या दिव्यांनी झगमगलेले रस्ते दिसतील, माणसांचा कोलाहल ऐकू येईल आणि मनात कसे गलबलून येईल. या भयान स्तब्धतेत तुम्हाला अतिशय एकाकी वाटू लागेल आणि आपल्या दुबळेपणाची फार फार जाणीव होऊ लागेल. अंधारात बुडून गेलेली हाडे रात्रीच्या वाऱ्याने सळसळू लागतील. आसपास भुताखेतांचा वावर आहे या शंका तुमच्या मनात सारख्या भेडसावत राहतील. कुठून जग मारली अन निसर्गाच्या कुशीत येण्याची अवदसा आपल्याला आठवली असे तुम्हाला होऊन जाईल. पुन्हा शहरात जाण्यासाठी आपले प्राण तडफड करू लागतील. असेच होईल ना? मी विचारात भरकटत होतो. तेवढ्यात बंडू म्हणाला, या गडीच्या आत फार विचित्र वाटा आहेत. अगदी भुलभुलैयाच म्हणेनास. तू इकडे आला नाहीस ना कधी? मी मान हलवली. बंडूचे आजोळ इकडे असल्यामुळे त्याला इकडच्या भागाची चांगली माहिती होती. तेव्हा त्याने सांगितलेली गोष्ट खरी असावी. मी एकदा इथला भुलभुलैया पाहायला आलो होतो ना, बंडू उत्साहाने सांगू लागला. फार मजेदार आहे. नव्या माणसाची अशी फजिती होते म्हणतोस? अर्थात मला काहीच झालं नाही म्हणा. हो का? आलं लक्षात. भुलभुलैया आणि चक्रव्यूह म्हटल्यावर मला नेहमी बंडूच्या दिल्लीच्या सहलीत घडलेल्या प्रसंगांची आठवण येते. दिल्लीला गेली असताना ही स्वारी तिथला भुलभुलैया पाहायला गेली. कुठेतरी त्याचा नकाशा मिळाला, तोही बरोबर घेतला. मोठ्या ऐटीत स्वारी त्या जागी जाऊन पोचली. बरोबर एक दोघे कोणीतरी होते. तिकीट वगैरे काढून आत शिरताना बंडूने मोठ्या थाटात सगळ्यांना सांगितले, काही दम नाही या चक्रव्यूहात. असं जरा गेलं म्हणजे झालं. पहिल्यांदा डावीकडे वळायचं आणि सरळ चालू लागायचं. मग थोडं उजवीकडे. खलास 10 मिनिटात हिंडून येऊ आपण. मग कुठेतरी खाय प्यायचं बघू. बरोबरच्या लोकांनी बावळटपणाने माना हलवल्या. सगळेच तिकीट काढून बंडूच्या मागोमाग आत शिरले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना आणखी काही मंडळी भेटली. आम्ही जवळजवळ पाऊण तास हिंडतो आहोत, पण बाहेर पडायचा रस्ता काही सापडत नाही असे त्यांनी सांगितले. ते ऐकून बंडू उत्साहाने म्हणाला, असं का? मग तुम्ही आमच्याबरोबर का चालत नाही? आम्ही आपले घटकाभर गंमत म्हणून हिंडणार आहोत. थोडं भटकू अन आपण सगळेच मिळून बाहेर पडू. मला माहीत आहे तिथल्या वाटा. हो, आहे काय त्यात? बरं झालं तुम्ही भेटलात, नाहीतर आणखी तासभर पायपीट करून तरी वाट सापडली असती की नाही कोणास ठाऊक. ती मंडळीही त्याच्याबरोबर निघाली. वाटेत इकडे तिकडे चुकलेले आणखीन काही लोक आढळले. बोलून चालून ती चक्रव्यूहाचीच रचना. तेव्हा रस्ते चुकून गोंधळलेले अन इकडे तिकडे वणावणा करीत हिंडणारे बरेच लोक आत भेटत होते. त्या सगळ्यांना बंडूने अगदी आग्रह करून बरोबर घेतले. हळूहळू हा तांडा इतका मोठा झाला की त्या भुलभुलैयात शिरलेले सगळेच लोक बहुधा त्यात सामील झाले. बहुतेक मंडळी वाट चुकलेली होती. बराच वेळ भटकून सुद्धा बाहेर पडायची वाट काही त्यांना सापडत नव्हती. बंडू भेटल्यावर त्यांना एखादा देवच आपल्या साह्याला धावून आल्यासारखे झाले. सगळ्यांना पुन्हा तरतरी आली.
मग बंडू पुढे आणि हा लवाजवा पाठीमागे अशा थाटात पदयात्रा सुरू झाली. सगळे मिळून 20-25 तरी लोक असावेत. त्यात लहान मूल कडेवर घेतलेली एक बाईही होती. बिचारी 2-3 वेळ भटकून भटकून दमून गेली होती. आता आपण पुन्हा चुकू नये म्हणून ती तर बंडूबरोबरच पावले टाकीत चालायला लागली. ठरल्याप्रमाणे बंडू आणि मंडळी डावीकडे जाऊन मग उजवीकडे वळली, पण तरीसुद्धा वाट काही संपता संपेना. तेव्हा बंडू बरोबरच आत शिरलेला त्याचा एक मित्र म्हणाला, "अरेच्छा, बराच मोठा दिसतोय की हा चक्रव्यूह." तर बंडू ताठ कॉलर करून म्हणाला, "असा कुठं सापडायचा नाही. पाहायला तुम्हाला फार मोठा असलाच पाहिजे, कारण आतापर्यंत आपण चांगले 2 मैल चाललो आहोत." बंडू मनात चमकला. आपले काहीतरी चुकले असावे अशी त्याला मनातून दागदुख वाटू लागली. पण त्याने गाडी पुढे रेटलीच. थोडेसे आणखी पुढे गेल्यावर बंडूच्या एका मित्राला वाटेत पडलेले एक चोखणे दिसले. तो ओरडला, "5-7 मिनिटांपूर्वीच हे इथे पडलेलं होतं. मगाशी मी बघितल्यासारखं वाटतंय." "छट, काहीतरीच," बंडू गोंधळून बोलला. "काहीतरीच काय? खरंच पाहिलं होतं मगाशी मी. हे असंच पडलं होतं." "अरेच्छा, हेच ते. काही फरक नाही." बंडूने गोंधळून मान हलवली. तो काही बोलणार तेवढ्यात काखेला पोर घेतलेली ती पंजाबी बाई तरातरा पुढे आली. चोखण्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली. हां, यही तो है. हेच ते चोखणं मगाशी आमच्या बेबीनं तोंडातून टाकून दिलं होतं इथंच. तुम्ही भेटण्यापूर्वीचीच गोष्ट." एवढं बोलून तिने मग राष्ट्रभाषेत बंडूचा असा उद्धार केला की काही विचारू नका. कुठून दुर्बुद्धी आठवली आणि तुमच्याबरोबर आले असं म्हणून तिने बंडूला शेवटी लुच्चा लबाड म्हणून सरळ शिव्या द्यायला सुरुवात केली. "अहो, तसं नाही, पण माझ्याजवळ नकाशा आहे याचा." बंडू ततपप करीत सांगू लागला. "हा पहा, खड्ड्यात गेला तुमचा नकाशा." आता दुसरा एक जण पुढे सरसावत, "अहो दीडशाणे, आपल्याला अक्कल नव्हती तर गप्प एकटे चालायचं होतं. दुसऱ्याला कशाला पुन्हा खड्ड्यात घातलं आपल्याबरोबर." यानंतर तिसरे एक सभ्य गृहस्थ पुढे आले. पण मग आपण आता नेमके कुठल्या भागात आहोत हे तरी माहीत आहे का तुम्हाला? निदान तेवढं तरी आता नीट सांगा." बंडूने बीत मान हलवली. कसेबसे शब्द गोळा करून तो बोलला, "आपण आता पुन्हा परत जाऊ आपल्या पहिल्या ठिकाणी." बंडूचा हा माघारीचा पवित्रा पाहिल्यावर तर सगळ्यांनाच मग जोर चढला. बऱ्याच जणांनी डोळे लाल केले. कुणी चमत्कारिक शब्द तोडून बाहेर काढले. कुणी बाह्या मागे सारून हाताच्या मुठीही वळवलेल्या दिसल्या. मग मात्र बंडोबाची अगदी गाळण उडाली. अगदी गयावया करून त्याने सांगितले, "आपण सगळे पहिल्यांदा प्रवेशद्वाराकडे जाऊया आणि बाहेर पडूया. नंतर मग तिथे काय भांडण करायचे ते करूया." ही सूचना अखेरीस मान्य झाली आणि निमूटपणे सगळे परत फिरले. बंडूला पुढे करून विरुद्ध दिशेने चालू लागले. अशी सुमारे 10 मिनिटे लोटली. नंतर सगळ्यांच्याच ध्यानात आले की आपण आता चक्रव्यूहाच्या अगदी मध्यभागी येऊन दाखल झालो आहोत. पहिल्यांदा बंडूने जरा बतावणी केली, "माझ्या मनात वास्तविक इथेच यायचे होते," असे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. पण बरोबरीच्या मंडळींच्या प्रतिक्रिया अधिकाधिक हिंस्त्र स्वरूपात दिसू लागल्यामुळे त्याने पुन्हा आपले बोलणे फिरवले. "अगदी योगायोगानेच ही चांगली गोष्ट घडून आली असे तो सांगू लागला. "काहीही असो, निदान कुठून तरी सरळ परत फिरता येईल अशा जागी आपण येऊन पोचलो आहोत." या विचाराने लोकांना त्यातल्या त्यात जरा समाधान वाटले. "अहो, आपण नक्की कोठे आहोत हे निदान माहीत आहे. ही गोष्टही काही कमी महत्त्वाची नाही. तेवढेच दुःखात सुख." मग
बंडूजवळचा नकाशा बाहेर काढण्यात आला. त्यावर बरीच चर्चा झाली. नकाशा पाहिल्यावर मात्र लोकांना बंडूसारखेच वाटायला लागले. अरे, चक्रव्यूहाच्या बाहेर पडायचे ही गोष्ट इतकी अवघड नाही. अगदी सरळ सोपे काम. जरा असं असं जायचे म्हणजे झाले. मग हा सर्व लवाजमा पुन्हा तिसऱ्यांदा लढत लोंबत निघाला. अगदी नकाशाभर हुकूम निघाला. साधारण अर्ध्या एक तासांनी पुन्हा सगळे लटांबर परत त्याच ठिकाणी येऊन पोचले. त्यानंतर त्या ठिकाणी जो गोंधळ उडाला त्याचे वर्णन काय करावे. या फौजफाट्याने नाना परीने त्या चक्रव्यूहाचा भेद करण्याचा खटाटोप केला, पण व्यर्थ. कोणत्याही वाट्याने जा, पुन्हा आपले बुमरॅंगसारखे आहे त्याच ठिकाणी परत. हा विचित्र प्रकार सारखा अनुभवाला येऊ लागला. शेवटी ही गोष्ट इतकी अंगवळणी पडली की काही शहाण्या मंडळींनी ही निष्कारण पायपीट बंदच केली. ते तिथेच बसून येणाऱ्या लोकांची वाट बघू लागले. बंडूनं मध्यंतरी एकदा नकाशा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या दर्शनानेही लोकांचे पित्त खवळू लागल्यामुळे त्याने घाईघाईने नकाशाची सुरळी परत खिशात कोंबली. अखेर शेवटी हिंडून हिंडून लोकांच्या पायाचे तुकडे पडायची वेळ आली. डोकी फिरून गेली तेव्हा लोक त्या भूलभुलैयाच्या रक्षकांना ओरडून ओरडून हाका मारू लागले. रक्षक आला, बाहेरच्या शिडीवर चढला आणि तिथूनच डोकेवर काढून तो परत फिरायची वाट दाखवू लागला. पण या वेळेपर्यंत सगळ्यांचीच डोकी इतकी फिरून गेली होती की तो नेमके काय म्हणतो आहे हे कोणालाच कळेनासे झाले. शेवटी तो रक्षक ओरडून सांगू लागला, तुम्ही थांबा, तिथंच आहे त्याच ठिकाणी बसा, मीच तिकडे येतो. लोकांना जरा हायसे वाटले. हुश्य करीत तोंडावरचा घाम निपटीत सगळेजण त्याची वाट पाहू लागले. हा रक्षक शिडीवरून उतरला आणि आत यायला निघाला. पण काय योगायोग पहा, हा रक्षक लेकाचाही नवाच होता आणि त्यालाही भानगड नीटशी माहीत नव्हती. तो थोडा आता आला, पण चक्रव्यूहाच्या मध्यभागी यायची वाट त्यालाही सापडेना. हिंडला अन मध्ये स्वतःच कुठे बेपत्ता झाला. मध्यभागी खोळंबून उभ्या असलेल्या मंडळींना तो मिनिटभर कुठेतरी दिसे आणि पुन्हा नाहीसा होई. त्यांना तो लांबवर कुठेतरी दिसत होता. त्याच्या हालचालीही कळत होत्या व वेड्यासारखा तो इकडे तिकडे पळत होता हेही त्यांच्या डोळ्यांना दिसत होते. सगळे मोठमोठ्यांदा हाक मारायला लागले की तो धावत पळत त्यांच्या दिशेने यायला निघे, पण मध्येच कुठेतरी गडप होई. अशी 5 मिनिटे जात मग 5 मिनिटांनी तो आहे त्याच जागी पुन्हा प्रकट होई आणि ओरडून विचारी, अहो, कुणीकडनं यायचा आहात? शेवटी जेवायला गेलेला जुना रखवालदार जेव्हा 4 वाजता परत आला तेव्हा सगळ्यांची कशीबशी सुटका झाली. बंडूने या घडीतल्या चित्रविचित्र वाटांविषयी सांगितल्यावर मला ही सगळी गोष्ट आठवली. मी घाबरून गेलो. म्हटले, कुठे हा तिकडे चल म्हणतो की काय? पण तसे काही झाले नाही. मान हलवून बंडू म्हणाला, तशी काही फार अवघड अन विचित्र वाटा नाहीत म्हणा इथल्या, पण परत येताना राजाला मात्र एकदा हिंडवून आणला पाहिजे त्यातनं. हा अशी फजिती होईल म्हणतोस त्याची. वारे वा. प्रकरण 6 येथे समाप्त. नावेतील 3 प्रवासी. द. मा. मिराजदार.